आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, जीवाचं आणि काव्याचं सत्य समोर आल्यानंतर नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. काव्या नंदिनीला समजावत असते. काव्या म्हणत असते, ताई बोल ना एकदा माझ्याशी. तर त्यावेळेला नंदिनी पुटपुटत असते की दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच पाहिजे. नंदिनीने असं बोलल्यानंतर काव्या म्हणते, ताई अगं काय बोलतेस तू हे? तर मानिनी सुद्धा नंदिनीची समजूत घालत म्हणते, नंदिनी तू जरा शांत होतेस का? तर नंदिनी उठून उभे राहते आणि म्हणते, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच पाहिजे. नंदिनी अजूनही धक्क्यातच असते आणि नंदिनीच्या या बोलण्याने सगळेजण खूप शॉक होतात. तर मानिनी जीवाला म्हणते, जीवा रे बोल ना तू नंदिनीशी. त्यावर मग जीवा लगेचच नंदिनीकडे धावत जातो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी हे बघ माझ्याकडे बघ. तू आता जे काही पाहिलंयस ना ते विसरून जा. जे काही झालंय ते विसरून जा. हे बघ आपणच एकत्र आहोत आणि आपणच एकत्र राहणार आहोत. मी आता तुझा हात नाही सोडणार, नाही सोडणार मी तुझा हात, तुझ्या माझ्या कवितेची शपथ. आणि मग जीवानी असं म्हटल्यानंतर नंदिनी जीवाकडे बघते आणि म्हणते, नाही जीवा, यापुढे तुमच्या हातात काव्याचा हात असेल. असं म्हणत नंदिनी जीवाचा हात पुढे घेऊन जीवाच्या हातावर काव्याचा हात ठेवते. आणि नंदिनीने असं केल्यानंतर सगळेजण खूप शॉक होतात. काव्य आणि जीवा तर सगळ्यात जास्त शॉक होतात. जीवा आणि काव्या लगेच हात झिडकारत बाजूला घेतात आणि मग नंदिनीला म्हणतात, काय बोलतेस तू हे? त्यावेळेला नंदिनी म्हणते, मी तर नेहमीच म्हणत आले, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच पाहिजे. ते दोघं एकमेकांना पूर्ण करतात आणि खऱ्या प्रेमाचा मान आपण राखायलाच पाहिजे. दोन प्रेम करणारे जीव एकत्र आलेच पाहिजेत. तुम्ही दोघं नक्की एकत्र याल. मी तुम्हा दोघांचं लग्न लावून देईन. आणि नंदिनीने असं बोलल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. विक्रम धावतच नंदिनीजवळ जातो आणि म्हणतो, अगं नंदिनी काय बोलतेस तू हे? त्यावर नंदिनी म्हणते, बाबा आपण यांचं लग्न लावून द्यायला पाहिजे. आपण जी चूक झाली ती सुधारायला पाहिजे. तर रम्या आणि वसुंधराला मात्र भयंकर आनंद झालेला असतो.